जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया। जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय विनाशी, स्थिरचर व्यापून उरले जे या जगताशी। ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, नामात्र धरिले मानव देहासी। जय देव जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव होऊन देशी त्याची जाणीव तू कवना, करुणी गणी गण गणात बोते या भजना, बोते या भजना। जय देव स्वामी गणराया धाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना, जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना, तू दिससी नयना। जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव लीला अनंत केल्या वंकट सदनास, पेटविले त्याग्नी वाचून चिलमेस। क्षणात आणले जीवन निर्जल वापीस, लीला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश। जय देव जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव व्याधी मारून केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, विठ्ठल दर्शन। जय देव स्वामी गणराया भव सिंधू हा तरडा नौका तव चरण, स्वामी दास गणूंचे मान्य करा कवन, मान्य करा कवन। जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समंत सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया। जय देव जय देव जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना।
निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू, सदेह तू परिविदेह तू, देह असून देहातीत तू, माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी. पुष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट, पंकटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची. गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी, तब पद तीर्थे वाचविला जान रावतो भक्त भला. जानकी रामा चिंचवणे नासवोनी स्वरूपी आणणे, मुकीन चंदूचे कानवले खाऊन कृतार्थ त्या केले. विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा, मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा. त्यांचे काटे योग बले काढून सहजी दाखविले. कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी, वेद म्हणूनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला. जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती. टाकळीकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा, बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता. रामदास रूपे त्याला दर्शन देऊनी तोषविला. सुकलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता. कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी. घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी. दांभिकता परिती त्याची तू न चालवून घेसाची. भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित. आज्ञा तव शिरसावंद्य का कही मानती तुझ वंद्य. विहिरी माझी रक्षियला देवा तू गणु जवऱ्याला. पितांबरा करवी लीला वठला आंबा पल्लविला. सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला. सवडद येथील गंगा भारती थुंकून वारिली रक्तपिती. पुंडलिकांचे गंडांतर निष्ठा जाणुनी केले दूर. ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका. माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट. लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला. कवर सुताची कांदा भाकर भक्षिलीस तू प्रेमा खातर. नग्न बैसोनी गाडीत लीला दाविली विपरीत. पायजे चित्ती तव भक्ती कुंडलिकावरी विरक्त प्रीती. बापुनामनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती. कवठ्याच्या त्या वार कर्याला मरी पासुनी वाचविला. वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खूण पटे. उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार. देहांताच्या नंतरही किती जणा अनुभव येई. पडत्या मजुरा झेलियले बघती जन आश्चर्य भले. अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे. गजाननाच्या अद्भुत लीला अनुभव येती आज मितीला.
शरण जाऊनी गजानना दुःख तया ते करी कथना कृपा करी तो भक्तासी धावून येतो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्या सावी ध्यानी मनी 52 गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गजानना गजानना शेगावीचे गजानना राजाधिराज योगीराज शेगावीचे महाराज गजानन गजानन शेगावीचे गजानन राजाधिराज योगीराज शेगावीचे महाराज गजानना
तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा, तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा. स्वामी गजानना आम्हा आशीर्वाद द्यावा, स्वामी गजानना आम्हा आशीर्वाद द्यावा. तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा, तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा. फुले सर्वांगी रोमांच आठविता लीला, फुले सर्वांगी रोमांच आठविता लीला. शुद्ध करी प्रारब्धासी शक्ती दे मनाला, शुद्ध करी प्रारब्धासी शक्ती दे मनाला. भक्तांसाठी शेगावी तू वैकुंठीचा देवा, भक्तांसाठी शेगावी तू वैकुंठीचा देवा. तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा, तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा. कलियुगी मार्गदाता सद्गुरु समर्था, कलियुगी मार्गदाता सद्गुरु समर्था. भाग्य विधाता भक्तांचा अनाथांच्या नाथा, भाग्य विधाता भक्तांचा अनाथांच्या नाथा. देवता ही भक्त रूपाने करती तुझी सेवा, देवता ही भक्त रूपाने करती तुझी सेवा. तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा, तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा. तारिलीस फुटकी नौका नर्मदेत जैसी, तारिलीस फुटकी नौका नर्मदेत जैसी. पार करा या भवसिंधू साथ दे आम्हासी, पार करा या भवसिंधू साथ दे आम्हासी. तूच पिता माता त्राता जीवाचा विसावा, तूच पिता माता त्राता जीवाचा विसावा. तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा, तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा. स्वामी गजानना आम्हा आशीर्वाद द्यावा, स्वामी गजानना आम्हा आशीर्वाद द्यावा. तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा, तुझ्या दर्शनासी आलो, तुझ्या दर्शनासी आलो, तुझ्या दर्शनासी आलो शेगावीच्या देवा. गण गण गणात बोते
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गजानना गुणागरा परममंगला पावना अशीचा अवघे हरी दुरित ते विदुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझवीन आम्हा आसरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा निरालसपणे नसे घडली अल्पसेवा करी तुझी पतित पावना भटकलो वृथा भूवरी विसंबतन गायती अपुलिया कधी वासरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा जगिलावण्या परतुनी सुवाटे जन समर्थ गुरुराजजा भूषविनाम नारायण म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडुनी या करा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा जल आणिले नसून थेंब त्या वापिला क्षणात गमना प्रती करिसी इच्छिलेल्या स्थळा क्षणात स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा अगाध करणी तुझी गुरुवरान लोका कळे तुला त्यजुनी व्यर्थते आचरितात नाना खुळे कृपा उदक मागती त्यजुनी गौतमी चातिरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा समर्थ स्वरूप प्रती धरुन साच बाळापुरी तुम्ही प्रगट जाहला सुशील बाळ कृष्णा घरी हरी स्वरूप घेऊनी दिधली भेट भीमातिरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा सछिद्र नौके प्रति त्वदीय पाय हे लागता जलात बुडता तरी इजसी नर्मदा देहाता अशा तुझसी वाणण्या नच समर्थ माझी गिरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा अतान बहु बोलता तव पदांबुजा वंदितो
तुमची मी मागतो. तुम्ही वरद आपुला करधरा गणूच्या शिरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा. करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा.
श्री गणेशाय नमः। हे सर्वाद्या सर्वशक्ती, हे जगदोद्धारा जगत्पती, साह्य भावे सत्वरगती, याले करा कारणे। जे जे काही ब्रह्मांडात, ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा। तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की। जे जे काही म्हणावे, ते तुझे रूप बरवे, दास गणूस आता पावे, हीच आहे याचना। तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महंकाल देवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा। भीमा शंकरा मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री घृणेश्वर म्हणून वेरुळ गावी तूच की। तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वती कांत, सर्व संकट निवारता। हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशायी परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते। तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरिवरी, पुरी माझी जगन्नाथे। द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझ ठरविती। आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा साह्य करा। हेच मागे पसरुनी पदा, तुझ विठ्ठले दास गणू। गजानन जे स्वरूप काही, ते तुक्या विण वेगळे नाही। दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच अधोक्षजा। या सर्व स्वरूपा कारण, आदरे मी करी वंदन। माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे। हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकरांते, पाही दास गणूते, हीच तुझला प्रार्थना। आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्तिदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे। हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करीतो होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका। हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका। हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या अजाण दास गणूची। तुम्हा सर्वा प्रार्थून, स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा। जे जे तुम्ही बदवाल काही, तेच लिहीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे। माघ मासी सप्तमीस,
वद्यपक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी उष्ट्या पत्रावळी शोधून तुम्ही केल्या म्हणून मिळाले का नामभिमान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परी विचारवंत जे ज्ञानी ते तुम्हालागी पाहुनी भ्रमा हात फळी देऊनी पाय तुमचे वंदितात पंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमा ते सारून दूर शरण आले तुम्हाला व्यंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ बाजुनिया तीर्था आपुल्या पदीचे समर्था तुझ लागी दंडवता असो आमुचा वरचे वर तुझिया लीला निधीचा नच लागे पारसाचा टिटविने सागराचा अंत कैसा घेववेल पितांबरा देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आणविण्याला तहान लागली म्हणून पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझिया भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडेल ऐसे पाणी नवते नाल्या लागुनी विश्वास ठेवलोनिया वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याचिया जलास तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लीला ती साच वर्णण्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषांसी पंकटलालाच्या सदनरासी भाविका आपण व्योमकेशी दिसतसा महाराजा यात नवलना तीळभर काकी तूच शंकर रमावर हे जे वढे चराचर ते वढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावध होनी प्रातःकालाचे वेळी संपली होती दिवासही जानकी राम देईना मुळी विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागे सरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला से की ते अंतज्ञानी जाणून कौतुक दाविले करून चिलिम विस्तवा वाचून पेटुनिया दाविली सोनार विस्तव देण्याला
नाही ऐसे बदला, म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे. चिंचवणे ते सोनाराचे, नासले अक्षय तृतीयेचे. प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य. अवघे टकमका पाहती, नाका पदर लाविती. एकमेका सांगती, हे चिंचवणे खाऊ नका. मग जानकी राम म्हणाला, साधूस विस्तवना दिला. त्याचा हा प्रत्यय आला, धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेगेसी, आला बंकटलाल सदनासी. हकीकत बंकटलालासी, सर्व केले निवेदन. बंकटलालाचे वशिल्याने, चरण धरिले सोनाराने. अनन्य भाव भक्तीने, गजाननाचे ते धवा. गुरुराया अंतर, मऊ आपले साचार. तेच काहो केले कठोर, मज विषयी समर्था. आता या चिंचवण्यासी, हात लावा पुण्यराशी. त्याविण मी सदनासी, न जाय येथोनी. ऐसी त्याची ऐकून गिरा, चिंचवण्याशी लाविले करा. चिंचवणे तेच झाला झरा, अमृताचा विबूध हो. या परी जानकी राम शरण आला, अखेर आपुल्या पदाला. मुकीन चंदू कृतार्थ केला, खाऊन दोन कान्हवले. माधव नामे चिंचोलीचा, ब्राह्मण एक होता साचा. त्यास बोध अध्यात्माचा, तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली, प्रपंच माया तोडिली. मोक्ष पर्वणी लाधली, तया माधवा कारणे. ऐसे आपुले महिमान, श्रेष्ठ आहे सर्वाहून. पदरी असल्या विपुल पुण्य, पाय तुझे सापडती. वसंत पूजे कारण, घनपाठी ब्राह्मण. आणविलेत आपण, ऐन वेळी ते धवा. बंकटलाळे आपणासी, नेले खावया मक्यासी. आपुलिया मळ्यासी, अति आग्रह करुनी. मोहळे होती मळ्यात, मधमाशांची भव्य सत्य. ती पेटविता आगटी प्रत, उठती झाली निजलीले. मधमाशांशी पाहून, लोक करीती पलायन. भय जीवाचे दारुण, आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त, बैसता झाला मळ्यात. मधमाशा अतोनात, बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरून पाहती, परीन कोणाची होय छाती. तुम्हा सोडवया गुरुमूर्ती, मधमाशांच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला, पाहून त्या माशाला. त्यानी मात्र थोडा केला, प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा.
काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशांस जाया दुरी ते अवघ्यानी पाहिले. आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसती पेटे स्वामी अवघ्या शरीरात. म्हणून ते काढावया सोनार आणवितो येठाया. आपण म्हणालात वाया हा त्रास घेऊ नका. योगशास्त्र येते मला, मी योग बले काट्याला. बाहेर काढितो त्याजला, सोनार कशास पाहिजे. ऐसे वधूर कुंभक केला, ते धवा की आपण भला. देणे बाहेर काट्याला, पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी. जो तो मनुष्य जोडी पाणी, स्वामी आपणा कारणे. आपण म्हणाला त्यावर, हे जीवानो घटकाभर. बैसाया वृक्षावर आता कोणास चावू नका. संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा. सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी, तुम्ही गेलात पळुनी. संकट येता नाही कोणी, तारिता हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परिसाह्य संकटास कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वरासी आपुला करा. म्हणजे सफल होय खरा, तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ता प्रती, साच केलात गुरुमूर्ती. एका मुखे करू किती, मी आपुले वर्णन. कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत. जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी, महंत आणिला वाटेवरी. जो जळत्या पलंगावरी, तुम्हा जवळ ना बैसला. चहू कडून होता पेटला, तो अग्नी आपण शांत केला. देणे त्या ब्रह्मगिरीला, कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण. अग्नीचे ते अग्निपण, चांदण्या परी केले तुम्ही. टाकळी कर हरिदासाचा, घोडा अति द्वाडसाचा. तुम्ही हरविला तयाचा, द्वाडपणा तो क्षणात. घोडा आज्ञेत वागला, तो सर्वांनी पाहिला. अशक्य काही आपणाला, नाही उरले जगात. अडगाव आकोली गावात, कावळे शिरता भंडाऱ्यात. आपण पळविले क्षणांत, आज्ञा त्यासी करुणी.
अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून प्रखर असूनी उन्हाळा निर्जन काननाला ऐसे दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क गर्दाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करिणी भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचे वर दयाचाही अधिकार थोर आपण बनविला ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगा पुरासी पर्णे फुटली टोणप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य पक्षात माघमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले यात नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुलाहू नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली आपणा वंदून गुप्त झाली हे बहुतानी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीतसे त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारुनिया दूर इतरांनी आणलेले जैसे द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करिविदूर कण्यांचे तैसेच आपण केले कबराचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा सवडदचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्यास थारा रोग भये करून त्या गंगा भारतीच येऊन देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती जाहली लोक म्हणती तया प्रत मिसळू नकोस लोकांत त्रासन द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी
डोई ठेवता पायांसी मारिले आपण दयाला थोबाड जोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरे ते उलथून पाडिला रस्त्याते थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून या निज हाते ऐशारीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात दयाच्या महारोगा प्रत आपण की हो निवटिले तुमच्या कृपेची या पुढे औषध काय बापुडे अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी ते निज कृपेने करिता दुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊनी कृपेचा हात न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माघवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंतनंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे तेणे बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणूनी नमस्कार केला काय लीला वानुती संत अधिकारे समान मुळीन तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी मन तैशी रूपे दिसती तया गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वऱ्हाड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे कोठेन आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडाळ्यांत गीता रहस्य केला ग्रंथ जो आबाल वृद्धां प्रत मान्य झाला सारखा
कोल्हटकरा हाते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होयसाचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्ववल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्ष जनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परिणा आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा हेही ग्रंथ भाविका काही अंशी पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थनसे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वहातसा कन्या हळदी माळ्याची बायजा नामे मुंडगावची ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झाली से वरद हस्त बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही सद्भक्त बापुन्या प्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एक वेळ आपणाला गोपाळ पुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून गोपाळ पुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचेवरी केवळ आपुल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळींच्या शेगावीचे पुष्कळ जन आले नागपुरा जाऊन परीन झाले दर्शन समर्थांचे कोणाला चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार समर्थांच्या पायावर शीर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला
आणण्या हरी पाटील निघाला 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बरडीसी गोपाळ बुटीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई राहिले 2-4 शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तोन त्यांनी जुमानीला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथ बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात के प्रेमाने जैसे वासरासे पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था गेलेत घरी बुटीच्या गोपाळ बुटी धावत आले हरी पाटला विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्तीस विकला शेगावकरांच्या निसंशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरीवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपुल्या तत्पर जो हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण हेच महानिधान जोडले ऐसे वाटतसे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्या प्रत गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपुल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ तयाची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी त्याला भेट दिधली खरी परमहंस रूपाने तुमच्या लीलेच्या तो पार कोणान लागे तिळभर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी टिटवीचाने सागर शोषवेल का साचार दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णण्या लीला महाकवीच पाहिजे झाला मज सारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जो का असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास उरवीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता न द्यावे लोटून
परतदा सगणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा भेटवा मशी सारंग धरा भक्त बापुन्याच्या परी आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची मम करे भावी साची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असू द्या अंत घडो गोदातिरी या वीण आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदातिरी पडो सद्भक्तांसी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ तेथे न राहो कदा दुरीत इतुले दयाळा स्तोत्र पठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती भावीन स्तोत्र पठकां प्रति लौकिक त्याचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकां प्रत येईल त्याची प्रचित सद्भावतो ठेविल्या मोठ्याने करून गर्जना बहावे साधू गजानना शेगावचा योगिराणा सर्वदा पावो तुम्हा ते सद्गुरूने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगीत रहाल संकटास वरचे वर भक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननाशी मुळी न विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्र पठकांची आपदा निमेल की सर्वदा दृढचित्ती धरा पदा गजानन साधूचा वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडके पळती की स्तोत्र पठका भूमीवरी कोणी न राहील पहावैरी अखेर मोक्ष त्याच्या करी येई की निसंशय शके 1868 श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दासगणू
श्रीहरिहरार्पणमस्तु। शुभं भवतु इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गजानना तुझ्या महिमेचा घुमतो कानी नादर, तूच आम्हा भक्ता दिली शेगावीची वाटर। घेता नाव तुझे देवा मिटते तहानर, आम्हा भोळ्या भक्तासाठी तूच माय वापर। मन दंगल भक्तीत आस डोळ्या मंदी दाटे, वाट चालता शेगावीची माझ पांग सार फिटे। डोळे मिटता दिसते फक्त तुझी छत्र छाया, धन्य झालो दर्शनाने नित्य राहो तुझी माया। माझ्या शेगावीच्या राया, माझ्या शेगावीच्या राया, माझ्या शेगावीच्या राया। तुझ्या दारी ओव्या मुखातून गाऊन व्हावी शेगावीची वारी। डोई घेऊन तुळस देवा येते तुझ्या दारी, ओव्या मुखातून गाऊन व्हावी शेगावीची वारी। सोबती घेऊन शिदोरी त्यात भक्तीचाही स्वाद, कानी लेकराच्या घुमे टाळ मृदुंगाचा नाद। अशी नित्य राहो देवा तुझी प्रेम छाया। माझ्या शेगावीच्या राया, माझ्या शेगावीच्या राया, माझ्या शेगावीच्या राया। भक्ती मार्गावरती भेटे इथे आकाशाशी नाते। भक्ती मार्गावरती भेटे इथे आकाशाशी नाते। जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते।
जगाच्या कल्याणा देव प्रगटला शेगावी उभ्या जगाच्या कल्याणा देव प्रगटला शेगावी निवारण्या विघ्ने व्याधी अलौकिक लीला दावी निवारण्या विघ्ने व्याधी अलौकिक लीला दावी श्री गजाननाच्या चरणी श्री गजाननाच्या चरणी धाव घेती अवघी तीर्थे जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते व्यर्थ नमस्कारासाठी नाही चमत्कार केला व्यर्थ नमस्कारासाठी नाही चमत्कार केला पंचभूतांचा तो स्वामी अष्टसिद्धी त्या सेवेला पंचभूतांचा तो स्वामी अष्टसिद्धी त्या सेवेला मुखातुनी सद्भक्तांच्या मुखातुनी सद्भक्तांच्या सरस्वती स्तवने गाते जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते भासे वेंधळा अडाणी परी थोर ब्रह्मज्ञानी भासे वेंधळा अडाणी परी थोर ब्रह्मज्ञानी महात्म्य इथे शेगावी तुझे वैकुंठ भुवनी महात्म्य इथे शेगावी तुझे वैकुंठ भुवनी भक्ती गजानन स्वामींची भक्ती गजानन स्वामींची मनात दिव्य शक्ती देते जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते भक्ती मार्गावरती भेटे इथे आकाशाशी नाते जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरु स्वामी गजानन गण गण गणात बोते म्हणा जय जय स्वामी गजानन ॐ नमो श्री गजानन सद्गुरु
स्वामी गजानन। ॐ नमो श्री गजानन सद्गुरु स्वामी गजानन। गण गण गणात बोते म्हणा जय जय स्वामी गजानन।
स्वामी